मी पालकमंत्री म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम केले. 1 वर्ष माझा कोविडमध्ये गेला, परंतु तरी देखील जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याला आज सिंचनाचे काही प्रकल्प सुरू आहेत, ते आमचे पूर्णत्वाला येतील. आज मूळ व्यवसाय या जिल्ह्याचा बघितलं तर शेती आणि दूध हा मूळ व्यवसाय आहे. त्याच्या खालोखाल इंडस्ट्री हा मूळ व्यवसाय या कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. आणि म्हणून काही प्लॅनिंग आम्ही केलं की सिंचनाच्या व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर त्या पाण्याखाली येणाऱ्या क्षेत्रांना पिकासाठी काय करावं लागेल. मला वाटतं पहिल्यांदा प्लॅनिंग असं झालं की आज आमच्याकडे काय होतं, एखादा सिंचन प्रकल्प पूर्ण झाला की 5 वर्ष लागतात पुढे एजीची कनेक्शन द्यायला. म्हणजे त्याच्यावरच्या पाण्यावर जी शेती येते त्याचे कनेक्शन कृषी पंपाचे द्यायला 5 वर्ष लागतात. आम्ही तो वेगळा प्लॅन केला मी पालकमंत्री असताना की सिंचनाचा प्रकल्प पूर्ण झाल्या त्याच्या खाली येणाऱ्या क्षेत्राला ताबडतोब वीज कशी देता येईल हा प्रयत्न प्रामुख्याने आम्ही जिल्ह्यामध्ये सगळीकडे त्याचा प्लॅन आराखडा केला. उद्योगाच्या बाबतीत गडिंग्लज MIDC मध्ये उद्योग आणण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला. कारण की शेवटी प्रत्येक तालुक्यात आज अर्बनायझेशन का वाढतंय, कारण की स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. ग्रामीण भागातनं लोक कोल्हापूरला येतात. त्यांना तिथल्या तिथं जर आपण नोकरीच्या माध्यमातून लहान उद्योगाच्या माध्यमातून उपलब्धता करून दिली तर मला वाटतं ते होऊ शकतं असं माझं मत आहे. कारण की या प्रत्येक तालुक्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. राधानगरीमध्ये सँक्चुरी आहे, तिथं आम्ही वाईल्ड लाईफ साठी अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या. त्यामुळे टुरिझम वाढायला आम्हाला राधानगरीला सह्याद्री जो बेल्ट आहे तिथं टुरिझमचा विषय मार्गी लावायचा प्रयत्न केला. या जिल्ह्याचा साधारणपणे आपण आराखडा बघितला तर या वर्षीचा 26,700 कोटीचा आराखडा आहे पतपुरवठाचा. आणि सगळ्यात जास्त आपण पीक कर्ज असू दे किंवा इतर उद्योगाला पैसे असू दे ते आपण देतो. तो मागच्या वर्षी 25,000 कोटी होता, तो 26,700 कोटीवर आलेला. आता हे करत असताना मी म्हणलं तसं स्थलांतर आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन ही शहराची एक मोठी समस्या आहे. आज कोल्हापूर शहर पुण्यानंतर सांगली वाढतंय, थोडं सातारा वाढतंय, कोल्हापूर त्याच्यापेक्षा जास्त वाढतंय. कारण की जवळजवळ आज 90 लाख स्क्वेअर फूटची बांधकामं कोल्हापूरमध्ये सुरू आहेत, आता सुरू आहेत. थेट पाईपलाईन ज्याचा आपण उल्लेख केला, कारण की शेवटी प्रत्येक शहराची ओळख ही स्वच्छ पाणी मिळणं, मुबलक पाणी मिळणं ही असते. आणि आम्ही तो प्रकल्प पूर्ण केला. आता कोल्हापूर शहरामध्ये आरोग्यदायी स्वच्छ पाणी आम्ही पोचवायचं काम करतोय. शेंडा पार्कमध्ये जवळजवळ 35 एकरच्या वर जागा IT पार्कसाठी आम्ही आरक्षित केली, खंडपीठासाठी जागा आरक्षित केली. यातून उद्योग रोजगार आपल्याला कसा मिळवता येईल हा प्रयत्न चालू आहे. दुसरा एक मी त्यावेळी प्रयत्न केला होता की एक ट्रायंगल आपल्याला करता येईल का. कारण की ज्या पद्धतीनं पुणे नाशिक मुंबई हा ट्रायंगल झालेला आहे इंडस्ट्रीचा व्यवसायाच्या निमित्तानं, तो आता सांगली कोल्हापूर सातारा ते पुणे असा एक करता येईल का की हे 3 जिल्हे. आता आपण बघितलं तर पुण्यापासून साताऱ्यापर्यंत इंडस्ट्री आलेली आहे. आणि ज्यावेळी आमचा पुणे कोल्हापूर रस्ता ज्यावेळी पूर्ण होईल, आता 1 वर्षभरात तो पूर्ण होईल, तर दळणवळण हा विषय राहणार नाही. आणि म्हणून पुण्याचा फायदा हा कोल्हापूरला घेता येईल का. आता पुण्यातले अनेक लोक सेकंड होम म्हणून कोल्हापूरला येत आहेत. दुसरा फायदा आमचा असा आहे की मेडिकल टुरिझम. म्हणजे पूर्वी कोकणातला सगळा भाग, पूर्वी 20 वर्षापूर्वी मिरज हे आमचं मेडिकल हब होतं. आता तो शिफ्ट कोल्हापूरला झालेला आहे. आता रत्नागिरी असू दे, सिंधुदुर्ग असू दे किंवा अगदी कर्नाटक बेळगाव पासून, बेळगावमध्ये काही सुविधा आहेत तरी देखील लोक कोल्हापूरला वैद्यकीय उपचारासाठी येतात. ते एक पोटेन्शियल प्रचंड आहे आमच्या इथे की कारण की डॉक्टरांची संख्या चांगली आहे, चांगले डॉक्टर्स इथं आहेत आणि तो एक उद्याच्या भविष्यकाळात आम्हाला पोटेन्शियल असणार आहे. कारण की आज एअरपोर्ट आम्ही केला, सगळ्यांचे प्रयत्न आहेत त्यामध्ये, परंतु पुढचं निधी असेल किंवा एअरस्ट्रीप वाढवण्याचं काम असेल, 4 फ्लाईट्स आता सुरू आहेत. त्यामुळे शेवटी कुठल्याही शहराचा विकास हा कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असतो. ती कनेक्टिव्हिटी सुदैवानं आता कोल्हापूरला झालेली आहे. आणि दुसरे पुढच्या मी मध्ये देखील सातत्यानं सांगतो 2026 साल हे कोल्हापूरचं असेल, ज्यावेळी हा हायवे पूर्ण होईल. रत्नागिरी नागपूर हायवे जो आता कोल्हापूरमधनं चाललेला आहे तो पूर्ण होईल. कोल्हापूर गगनबावडा मागे कोकणातला हायवे हा आता मधला 30 किलोमीटर राहिला, 400 कोटीचं प्रपोजल दिल्लीला गेलेला, आता ते पूर्ण झालं. ती कनेक्टिव्हिटी
आणि त्याचबरोबर संकेश्वर मार्ग गडिंग्लज आजरा मार्गे जो गोव्यापर्यंत जाणारा हायवे ह्याचंही काम आता जवळजवळ पूर्णत्व आलेलं आहे. ह्या 3 गोष्टी ज्यावेळी पूर्ण होतील तर त्यावेळी कोकणाचं सगळं आज देखील बघितलं तर किमान 40% भाजीपाला असू दे किंवा अन्नधान्य असू दे सगळं कोल्हापुरातून कोकणात जात. बरोबर. कोकणात जात. आणि म्हणून मला वाटतं हे एक फायनान्शियल मॉडेल कोल्हापूरमध्ये उभं करता येईल की बाकीच्यांना या जिल्ह्यांना करता येईल, त्या जिल्ह्यातल्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करता येईल. आता पूर्वी मुंबईतले लोक कोकणातले लोक मुंबईला जायचे. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की कमान रत्नागिरी सिंधुदुर्गातले किमान 300-400 लोक राहायला कोल्हापूरमध्ये. बंटीजी, शाश्वत विकास या मुद्द्यावर आता आपण खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन सांगितलं. जसं थेट पाईपलाईनच्या मागणीसाठी किंवा ती साकार होण्यासाठी 2 पिढ्या गेल्या. पंचगंगा प्रदूषण त्यातून मुक्ती व्हावी या चळवळीच्या आतापर्यंत 3 पिढ्या गेल्या. त्या विषयाकडं निर्णायक लक्ष तुम्ही कधी घालणार आहात? नाही, आम्ही पंचगंगेच्या प्रदूषणाचा मूळ विषय कुठला आहे की शहरातलं पाणी हे पंचगंगेत मिसळते आणि पंचगंगेच्या काठावर असणारे साखर कारखाने आता प्रदूषण मुक्त झालेले आहेत. आता त्यांच्यावर प्रचंड कंट्रोल आहे, त्यामुळे तो प्रॉब्लेम राहील. आमचा आता पंचगंगा प्रदूषणचे 2च विषय राहिलेले आहेत. एक, पंचगंगेच्या काठावर असणारी गावं ज्या गावातला ड्रेनेज डायरेक्ट पंचगंगेत जातो एक, आणि इचलकरंजीमध्ये प्रोसेसिंग युनिट जे आहेत, प्रोसेसिंग युनिट त्यांचं पाणी जे पुढं पंचगंगेत जाते, या 2च प्रायोरिटी. आणि मग तिथं सुद्धा आता त्या प्रोसेसिंग युनिटचं पाणी एकत्र करून तिथं ETP आणि STP उभा करून ते पाणी शुद्धीकरण करून पंचगंगेत सोडायचं हा प्लॅन आता ऑलरेडी मार्गी लागायचं काम त्या ठिकाणी चालू आहे. मला वाटतं एक 2-3 वर्षानंतर साधारणपणे पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी पूर्णपणे. आणि कोल्हापूर शहरातलं तर जवळजवळ आता 98 MLD पाणी हे